की आपल्याला माहिती आहे की असताना जी काही इलेक्ट्रिकल पॉवर जी आहे तर ती इलेक्ट्रिकल पॉवर फॉर्म्युला आपल्याला दिलेली आहे. इलेक्ट्रिकल पॉवर पी ने दाखवली होती ही अक्षराने काय दिलेली इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम रिक्वायर्ड. एनर्जी अपॉन टाइम रिक्वायर्ड. हा जो काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्याने काय केले होते की कोणत्या असणार काही ॲपराटस जे आहे तर त्या ॲपराटसची असणारी काही पॉवर जी आहे तर ती पॉवर त्या ठिकाणी करायची. आता एनर्जी जी आहे तर ती एनर्जी ट्रान्सफर आपल्याला त्या ठिकाणी करायची. तर याच्यासाठी आपण सर्किट डायग्राम जे आहे तर त्या सर्किट डायग्राममध्ये पाहिलेलं आहे की सर्वसाधारणपणे एनर्जी जी आहे तर ती एनर्जी काय असेल तर आपल्याला VAB/Q आपण टाइम रिक्वायर्ड कशाने दाखवलेलं आहे आपण सर्किट जे आहे तर त्या सर्किटमध्ये टी टाइम जो आहे तर त्या टी टाइममध्ये काय करत नसते ए पॉईंट जो आहे तर त्या ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत क्यू एवढा असलेला काही प्रभार जो आहे तर तो प्रभार त्या ठिकाणी न्यावा आपल्याला. आता पुढे तर अशा पद्धतीने असतो काही पॉवर जो आहे तर तो पॉवर आपण त्या ठिकाणी करतो. आता सर्वसाधारणपणे इयत्ता 9वीचं तिसरं प्रकरण आहे. पुस्तक आहे कोणाकडं तर त्याच्यामध्ये तुम्ही उचका. सर्वसाधारणपणे पेज नंबर जो आहे तर तो पेज नंबर त्या ठिकाणी उचका. त्याच्यामध्ये आपल्याला दिलेले काय दिलेले सर्वसाधारणपणे करंट जो आहे तर तो करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम अशा पद्धतीचं आपल्याला दिले काय दिलेले चार्ज अपॉन हे इक्वेशन जे आहे तर हे इक्वेशन मी असं लिहितो की VAB इंटू Q/T. आता Q/Tच्या वेळी काय लिहिता येईल आपल्याला त्या ठिकाणी करंट जो आहे तो करंट त्या ठिकाणी लिहिता येईल. म्हणून VAB इंटू काय ठिकाणी I अशा पद्धतीचा असतो काही फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला आपल्याला इथे जी पॉवर इज इक्वल टू VI. नीट लक्षात घ्या. साधे साधे प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न परीक्षेला असतात. मी तुम्हाला सांगितले काय सांगितलंय तर तो फॉर्म्युला साधा आहे. पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट अशा प्रकारचा पहिला फॉर्म्युला जो आहे तो पहिला फॉर्म्युला. त्याच्यानंतर आपण 9वीला असताना तो काही ओम्स लॉ जो आहे तर तो ओम्स लॉ त्या ठिकाणी पाहिलेला आहे. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ काय आहे ओम्स लॉ व्होल्टेज इज इक्वल टू काय आहे पुस्तकामध्ये दिलेलं आहे व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स अशा प्रकारचं दिलेलं आहे. करंट इंटू रेजिस्टन्स म्हणजे त्या ठिकाणी VAB इज इक्वल टू I इंटू R अशा प्रकारचा 9वीला आपण त्या ठिकाणी असणार काही ओम्स लॉ जो आहे तर तो ओम्स लॉ आपण त्या ठिकाणी पाहिजे. आता सर्वसाधारणपणे हा असणारा जो काही ओम्स लॉ जो आहे तर त्या ओम्स लॉचा आपल्याला वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करायचा. आता याच्यामध्ये आपलं काय राहिले पुन्हा पाहून घ्या की सर्वसाधारणपणे याच्या अगोदर आपल्याला हीट जी आहे तर ती हीट जनरेटेड त्या ठिकाणी करायची राहिली. हीट जनरेटेड. आता हीट जनरेटेड जी आहे तर ती H चे काय अक्षर जे आहे तर ते H अक्षराने त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे हीट जनरेटेड जी आहे तर ती हीट जनरेटेड काढण्यासाठी काय सांगितलं आपल्याला त्याच्या अगोदर the source of the energy the cell gives in time t the energy p into t to the resistor. आपले सर्किट डायग्राम जे आहे तर त्या सर्किट डायग्राम मध्ये जोडलेला जो काही सेल जो आहे तर तो सेल काय करताना असतो टी हा जो काही कालावधी जो आहे तर त्या टी कालावधीमध्ये असणारा जो काही रेजिस्टन्स जो आहे तर त्या रेजिस्टन्सला P इंटू टी एवढी असणारी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी देणार असते. इफ I is the current flowing continuously through the circuit. आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला दाखवलेली की I हा जो काही करंट जो आहे तर तो करंट त्या ठिकाणी सर्किटमध्ये लागतो. म्हणजे विद्युत परिपथ जो आहे तर त्या विद्युत परिपथामधून वाहणारी जी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी I जर एवढी जर असेल तर हीट प्रोड्यूस इन द रेजिस्टर्स इन टाइम टी विल बी गिव्हन. आणि म्हणून
सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी टी हा जो काही कालावधी जो आहे तर त्या टी कालावधीमध्ये तेव्हा असणारा जो काही रेजिस्टर जो आहे तर त्या रेजिस्टर्समध्ये निर्माण होणारी काही उष्णता जी आहे तर ती उष्णता आपल्याला त्या ठिकाणी ती उष्णता कशी काढली जाते पॉवर इनपुट टाईम हा जो काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युलानं त्या ठिकाणी काढला म्हणजे H इक्वल टू पी इंटू टी हा जो काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्याचा काही वापर जो आहे तर तो वापरता येतो हीट जे आहे तर तो रेजिस्टर जो आहे तर त्या रेजिस्टरमध्ये किती उष्णता तयार होईल तर पॉवर इनपुट टाईम याचं जे काही मल्टिप्लिकेशन येईल तर तेवढी त्या ठिकाणी असतं की काही हीट जे आहे तर ते हीट असतं तर काही रेजिस्टर जो आहे तर त्या रेजिस्टर्समध्ये त्या ठिकाणी त्याच्यानंतर हा जो असतो तो काही फॉर्म्युला जो आहे तर त्या या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला पी जो आहे तर त्या पीची किंमत या ठिकाणी पीची किंमत किती टाकणार आपण VABI किंवा VI एवढी त्या ठिकाणी पीची किंमत जी आहे पीची किंमत आपण VABI इंटू टी अशा प्रकारचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला त्या ठिकाणी तयार होतो म्हणजे VIT अशा पद्धतीचा सोपा त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे की हीट जनरेटेड इंटू रेजिस्टन्स इक्वल टू VI इंटू टी अशा पद्धतीचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला आपल्याला याच्यानंतर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी असतो काही बदल जो आहे तो बदल करायचा तो बदल करण्यासाठी आपण काय करणार आहे ओहम्स लॉ जो आहे तर त्या ओहम्स लॉचा वापर जो आहे तर तो वापर करायचा आता ओहम्स लॉ आपल्याला माहिती की व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स म्हणजे VAB करंट जो आहे तर तो I ने दाखवला रेजिस्टन्स जो आहे तर तो कशाने दाखवला कोणी R ने त्या ठिकाणी असं झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी असं काही H जो आहे तर त्या Hची किंमत आपल्याला त्याच्यामध्ये काय करायची इनपुट त्या ठिकाणी करायची किंवा असणार जो काही करंट जो आहे तर त्या करंटची असलेली काही किंमत जी आहे तर ती किंमत आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आता करंटची असलेली काही किंमत जी आहे तर ती किंमत जर आपल्याला काढायची असेल तर VAB डिवायडेड बाय काय म्हणतो R इज इक्वल टू काय म्हणतो I म्हणजे आयची जी काही किंमत येईल तर ती याच्यामध्ये टाकणार आहे उदाहरणार्थ याला इक्वेशन 1 म्हणतो याला इक्वेशन 2 आता ही जी काही आलेली जी काही किंमत जी आहे याला तुम्ही त्या ठिकाणी 2 म्हणतो याच्यानंतर पुढे this value in equation 1 मध्ये ठेवायची इक्वेशन 1 मी त्या ठिकाणी लिहितोय H इज इक्वल टू VAB इंटू I इंटू T VAB इंटू I ची किंमत आहे आपली काय आहे VAB आपण काय आहे I इंटू T पुन्हा आपल्या लक्षात येताना दिसते VAB याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे स्क्वेअर त्या ठिकाणी इंटू TYR तिथे अशा पद्धतीचं असलं तिथे आपल्याला जी VAB स्क्वेअर त्याच्यानंतर पुढे हा T आहे आणि खालचा डिनॉमिनेटर राहिलेला R जो आहे तर R त्या ठिकाणी अशाच पद्धतीने पुढे पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी असणार ती काही हीट जनरेट जी आहे तर ती हीट जनरेट त्या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हीट जनरेट जी आहे तर ती हीट जनरेट एबीचा जर प्रॉब्लेम होत असेल तर आपण डायरेक्ट इक्वल टू V स्क्वेअर इंटू T डिवायडेड बाय R असा फॉर्म्युला जो आहे त्या फॉर्म्युल्याचा आपण त्याच्यानंतर पुढे पहा पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे की सर्वसाधारण अशा प्रकारचं असतं ते काही इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनमध्ये आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी असतो काही बदल जो आहे तर तो बदल इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनमध्ये आपल्याला हा बदल करण्यासाठी आपल्याला ओहम्स लॉ माहिती ओहम्स लॉ काय V इज इक्वल टू IR आता आपल्याला काय करायची V जो आहे तर त्या V स्क्वेअरची किंमत टाकायची आता V स्क्वेअरची किंमत जर टाकायची असेल तर हा काही ओहम्स लॉ जो आहे तर त्या ओहम्स लॉच्या बाबतीत आपल्याला याच काय करायचं स्क्वेअर करायचं आता स्क्वेअर जर करायचं असेल तर स्क्वेअरिंग बोथ साइड्स त्या ठिकाणी म्हणताना तुम्ही स्क्वेअरिंग बोथ साइड्स दोन्ही बाजूंचा वर्ग आपल्याला करायचा दोन्ही बाजूंचा वर्ग करायचा असेल तर V स्क्वेअर इज इक्वल टू I स्क्वेअर इंटू R पुढे
2 इक्वेशन झाले, त्याला आपण 3 म्हणून त्याला मी त्या ठिकाणी 14. आता हिची काही व्ही स्क्वेअरची किंमत जी आहे तर ते याच्यामध्ये ठेवायची आपण पुढे 14 इक्वेशन 3 14 इक्वेशन 4 इन इक्वेशन 3 बस एच इज इक्वल व्ही स्क्वेअरची किंमत आहे. आपण व्ही स्क्वेअरची किंमत काय आहे, आय स्क्वेअर आर स्क्वेअर इंटू टी अपॉन आर. पुन्हा आपल्या लक्षात येतं की काय शिल्लक राहते का, की आय स्क्वेअर आता आरने आर स्क्वेअर लागला तर किती शिल्लक आहे, आरच नाही इंटू टी जे एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. अशा प्रकारचा असतो काही फॉर्म्युला माहिती होतो. फॉर्म्युला आपल्याला हीट जनरेटरच्या बाबतीमध्ये काही आपल्याला मिळू शकतो. इथे लक्षात एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी अँड दिस इज कॉल्ड आपल्याला काय म्हणते, दिस इज कॉल्ड काय म्हटलेले, ज्यूल्स कोणता लॉ म्हटलेले, ज्यूल्स लॉ ऑफ हिटिंग. ज्यूल्स लॉ ऑफ हिटिंग म्हणजे हा जो आहे तर यालाच आपण त्या ठिकाणी ज्यूलचा असतात काही उष्णता जो आहे तर त्या उष्णतेचा नियम जो आहे तर तो नियम आहे. त्याच्यानंतर याचे आपल्याला असणारे काही इलेक्ट्रिकल पॉवर जे आहे तर त्या इलेक्ट्रिकल पॉवर असणारे काही युनिट्स जे आहेत तर ते युनिट्स आपल्याला त्या ठिकाणी शोधायचे पुढे. युनिट्स ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर. इलेक्ट्रिकल पॉवर जे आहे तर त्याचा फॉर्म्युला मी मग काय लिहिला होता की पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू टाइम. आठच टाइम जे पी इज इक्वल टू व्ही इंटू टी. सॉरी चुकीचा लिहिलं फॉर्म्युला. व्होल्टेज इंटू काय, व्होल्टेज इंटू काय आहे, करंट आहे बरोबर काय. पुस्तकात पहा की पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट, तो आयने दाखवला आणि या ठिकाणी ही घेत पुढे. आता याच्यानंतर पुन्हा आपल्याला 9वी जी आहे तर त्या 9वीला आपण व्होल्टेज जे आहे तर त्या व्होल्टेजची डेफिनेशन त्या ठिकाणी पाहिजे. पान नंबर 31 9वीचं पुस्तक असेल तर येते, कोणाकडेच नाही ते बरं झालं आहे का, टाइमपास करू नका. त्याच्यावर पहा काय फॉर्म्युला की पोटेन्शियल डिफरन्स शॉर्टकटमध्ये लिहितो मी, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स ए बी इज इक्वल टू काय आहे, चार्ज अपॉन टाइम रिक्वायर्ड टू ट्रान्सफर आहे का. आता पुढे की सर्वसाधारणपणे आपल्या पुन्हा एका ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याला काय करायचं, युनिट्स ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर जे आहे तर ती युनिट्स ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर त्या ठिकाणी करायची. युनिट्स ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर करण्यासाठी आपण फॉर्म्युला लिहिलेलं आहे, पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. या ठिकाणी पॉवरसाठी पी, व्होल्टेजसाठी व्ही आणि एम्पियरसाठी काय आलेलं आहे तर त्या ठिकाणी करंट जो आहे तर तो करंट आय लिहिला. सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहे की पोटेन्शियल डिफरन्स जे आहे तर त्या पोटेन्शियल डिफरन्सचं असलं काही युनिट जे आहे तर ते व्होल्ट आहे, करंट जो आहे तर ते करंटचं असलं काही युनिट जे आहे ते एम्पियर आहे. त्याच्यानंतर मी असताना काही पोटेन्शियल डिफरन्स जे आहे तर ते पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी डेफिनेशन जे आहे तर ते डेफिनेशन लिहिलेली. त्याच्यानंतर करंट जो आहे तर त्या करंटची डेफिनेशन. पुढे काय केलेलं की याच्या असणारे काही चार्ज जे आहे तर ते चार्ज लिहिलेले की असणारा जो काही वर्क जे आहे तर ते वर्क जूलमध्ये मोजलं जातोय, चार्ज जो आहे तर ते कुलममध्ये घेतला जातो. पुन्हा चार्ज कुलममध्ये, टाइम जो सेकंडमध्ये, कुलम गेले जूल पर सेकंड गेले, जूल पर सेकंद त्या ठिकाणी वॅट जे आहे तर ते वॅट त्या ठिकाणी म्हटलं जातं. एवढं फक्त लक्षात ठेवा. दस द युनिट ऑफ द इलेक्ट्रिकल पॉवर इज 1 वॅट. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की विद्युत शक्ती जी आहे तर त्या विद्युत शक्तीचं असतं ते काही एकक जे आहे तर ते एकक त्या ठिकाणी वॅट त्या ठिकाणी असते. एवढं फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहिजे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिकल. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आपल्याला पाहिजे. याच्यामध्ये काय सांगितलं पहा
मागची असताना जी काही सर्किट डायग्राम जे आहे तर त्या सर्किट डायग्राम मध्ये आपल्याला लक्षात येतं नसते की व्हेन ए रेजिस्टर इज कनेक्टेड इन अन इलेक्ट्रिकल सर्किट हीट इज प्रोड्यूस. आपल्या लक्षात येतं नसते की पान नंबर 48 वर आपली असताना जी काही डायग्राम जे आहे तर त्या डायग्राम मध्ये आपल्या लक्षात येतं नसते की असताना ते काही विद्युत परिपथ जे आहे तर त्या विद्युत परिपथामध्ये आपण रेजिस्टर जो आहे तर तो रेजिस्टर त्या ठिकाणी जोडते आणि याच्यामधून काय सांगितलं आपल्याला हीट इज प्रोड्यूस इन इट ड्यू टू द करंट. त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक करंट जो आहे तो इलेक्ट्रिक करंट त्या ठिकाणी पाठवला. इलेक्ट्रिक करंट पाठवल्यामुळे तो असताना जो काही रोध जो आहे तर त्या रोधामध्ये काय होता नसते उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी निर्माण होताना दिसते. दिस इज नोन ॲज हिटिंग इफेक्ट ऑफ द करंट आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की असताना जो काही विद्युत परिपथ जो आहे तर त्या विद्युत परिपथामध्ये काय होतं नसते उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी निर्माण. आता याच्याबद्दल आधारित असणारी जी काही उपकरणं जी आहे तर ती उपकरणांच्या डायग्राम्स आपल्याला त्या ठिकाणी पेज नंबर 49 वर त्या ठिकाणी पहिल्याला आपल्याला कॉईल ऑफ द कुकर आपल्याकडे शेगडी आहे. शेगडीमध्ये काय केलेले कॉईल असते त्या कॉईलमध्ये काय केलेलं आहे इलेक्ट्रिक करंट पास केला. इलेक्ट्रिक करंट पास केला जी काही कॉईल जी आहे तर ती कॉईल म्हणजे काय असणार रेजिस्टर असणार. त्याच्यामधून करंट पास केला की ती कॉईल काय होता ते तापताना दिसते हिटिंग होता ते आपल्याला त्या ठिकाणी. दुसरं आपल्याला उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं कॉईल ऑफ द हीटर. हीटर आपल्याकडे आहे. हीटरमधून पुन्हा करंट पास केला की काय होता तर ते हीटर त्या ठिकाणी तापताना दिसतं. ती उष्णता पाण्याला मिळते पाणी त्या ठिकाणी तापताना दिसते. त्याच्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला कॉइल्ड कॉईल त्या ठिकाणी तापतं. आता या ठिकाणी इस्त्री असेल त्याच्यानंतर आपल्याकडे ज्याची हीटर असेल तर त्या हीटरमध्ये त्या ठिकाणी काय असतं तर त्या ठिकाणी कॉईल असतात. त्या कॉईलचे 2 प्रकार त्या ठिकाणी दिले. कॉईल जे आहे तर ते सोलेनाईड टाईप आहे. सोलेनाईड कशाला म्हणायचं तर सोलेनाईडमध्ये सर्वसाधारणपणे असणारे काही टर्न्स जे आहेत तर ते टर्न्स सारखेच त्या ठिकाणी असणारे पुढे आपण त्या ठिकाणी पाहणार आहे की अशा पद्धतीचं असणारे काही सोलेनाईड टाईप असणारे काही कॉईल जे आहेत तर ते कॉईल आपल्याला त्या ठिकाणी. आता पुढे इक्विपमेंट such as water boiler, electrical cooker, electrical bulb make use of the heating effect of the electric current. सर्वसाधारणपणे आपल्याला उपकरणं जे आहेत तर ती उपकरणं लक्षात येताना दिसते की वॉटर बॉयलर. वॉटर बॉयलरला आपण काय म्हणताना दिसते आपण हिटरच म्हणतो. येतं का पण ते हिटर काय करताना दिसते पाणी त्या ठिकाणी तापवताना दिसते म्हणून त्याला त्या ठिकाणी वॉटर बॉयलर. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल कुकर. आता इलेक्ट्रिकल कुकर म्हणजे काय असते आपल्याकडे शेगडी असते कॉईलवर चालणारी त्याला म्हणणार आपण इलेक्ट्रिकल कुकर. त्याच्यानंतर बल्बची आकृती त्या ठिकाणी आपल्याला दिलेली पहा खाली की सर्वसाधारणपणे बल्ब जो आहे तर त्या बल्बमध्ये काय होता नसते इलेक्ट्रिक बल्ब आहे. आता त्या इलेक्ट्रिक बल्बमध्ये पहा त्याचं स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं की सर्वसाधारणपणे त्याला काच आहे. त्याच्यानंतर काचेच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय आहे तर त्या ठिकाणी टंगस्टन कॉईल त्या ठिकाणी आणि या टंगस्टन कॉईलमधून इलेक्ट्रिक सप्लाय जो आहे तो इलेक्ट्रिक सप्लाय त्या ठिकाणी पाठवतो. त्याच्यानंतर स्क्रू कॅप त्या ठिकाणी आहे. व्हॅक्यूम आहे. नायट्रोजन गॅस आहे. ग्लास सपोर्ट त्या ठिकाणी आहे. हे सर्व ते आपल्याला ज्या वेळेला तो असताना तो काही बल्ब जो आहे तर त्या बल्बमधून इलेक्ट्रिक करंट पाठवला की ते टंगस्टनचं असताना ते काही फिलामेंट जे आहे तर ते फिलामेंट काय होतं तापतं नाही. तापल्यानंतर ते ग्लो होतं. ग्लो होतं म्हणजे प्रखरताना दिसतं आणि त्याच्यामधून असताना तो काही प्रकाश जो आहे तर तो प्रकाश त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतो. म्हणजे वॉटर बॉयलर असेल त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल कुकर इलेक्ट्रिकल बल्ब ही तिन्हीच्या तिने आपल्याला हिटिंग इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंटची त्या ठिकाणी उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं त्या ठिकाणी सांगितलेली. इलेक्ट्रिकल कंडक्टर हॅव्हिंग हायर रेजिस्टिव्हिटी आर युज्ड. आता पहा काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे हिटर तयार करण्यासाठी कुकर तयार करण्यासाठी किंवा इलेक्ट्रिकच्या बल्बच्या आतमध्ये असणारे काही फिलामेंट जे आहेत तर ते फिलामेंट सर्वसाधारणपणे अशा धातूचं असतं की ज्याचा त्या ठिकाणी असणारा काही मेल्टिंग पॉईंट जो आहे किंवा त्याची रेजिस्टिव्हिटी जी आहे तर ते हायर असणार. सुरुवातीला आपण पाहिले इलेक्ट्रिकल कंडक्टर. इलेक्ट्रिकल कंडक्टर कोणाला म्हटलं तर सर्वसाधारणपणे ज्याचा आपण त्या ठिकाणी काय असतंय कंडक्टर आणि इन्सुलेटर असा पहिलाच प्रश्न होता पुस्तकाचा पहिलाच प्रश्न आहे तर त्या ठिकाणी टेल मध्ये इन्सुलेटर आणि कंडक्टर. गुड कंडक्टर कशाला म्हटलं की ज्याचा त्या ठिकाणी रेजिस्टिव्हिटी जी आहे तर ती लोअर असेल तर त्याला म्हटलं कंडक्टर. इन्सुलेटर कशाला म्हटलं रेजिस्टन्स कसं असेल हाय असेल तर त्याला म्हटलं त्या ठिकाणी आपण इन्सुलेटर. आता इथे काय सांगितलंय की सर्वसाधारणपणे इलेक्ट्रिकल कंडक्टर कसे असणारे हायर रेजिस्टिव्हिटीचे त्या ठिकाणी वापरलेले. फॉर एक्झाम्पल ए कॉईल मेड अप ऑफ एन अलॉय नायक्रोम इज युज्ड इन द इलेक्ट्रिकल हीटर कुकर ॲज ए रेजिस्टर.
व्हायलेट टंगस्टन वायर इज यूज इन अन इलेक्ट्रिक बल्ब. आपण बल्बचं निरीक्षण केलं तर मगाशी मी सांगितलं की त्याच्यामध्ये टंगस्टन जे आहे तर त्या टंगस्टनची वायर त्या ठिकाणी वापरतात. हिटर असेल, कुकर असेल, तुमच्याकडे त्या ठिकाणी असणारी काही इस्त्री जी आहे तर त्या इस्त्रीच्या असणारी काही कॉईल जी आहे ती नायक्रोम हा जो काही धातू जो आहे की ज्याचं त्या ठिकाणी रेजिस्टिव्हिटी जी आहे तर ती रेजिस्टिव्हिटी त्या ठिकाणी जास्त आहे अशा प्रकारचा धातू त्या ठिकाणी वापरतात. बिकॉज ऑफ द करंट दिस वायर गेट हिटेड टू नियरली 3400 डिग्री सेंटीग्रेड्स अँड इमिट्स लाईट. आणि म्हणून सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं स्थितीचे असताना ते काही वायर जे आहे तर त्या वायरमधून करंट जर आपण जर त्या ठिकाणी जर पाठवला, उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला असणार काही बल्ब, ज्या बल्बमध्ये त्या ठिकाणी टंगस्टनचं फिलामेंट वापरलेलं आहे तर त्याचा असणार जो काही मेल्टिंग पॉईंट जो आहे तर तो मेल्टिंग पॉईंट सर्वसाधारणपणे आपल्याला 3400 डिग्री सेंटीग्रेडचा दिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्याच्यामधून जर वायर जे आहे तर त्या वायरमधून करंट पाठवलं तर त्या ठिकाणी तापताना दिसते आणि तापल्यामुळे प्रकाश जो आहे तर तो प्रकाश त्या ठिकाणी बाहेर पडतो. द हॉट वायर्स ऑल्सो रेडिएट्स हीट ॲट ए सर्टन एक्सटेंट. अशा प्रकारची तप्त वायरमधून सुद्धा काय होतं नसते, नुसतं प्रकाशच त्या ठिकाणी बाहेर पडत नाही तर उष्णता सुद्धा बाहेर पडत नसते. उदाहरणार्थ बल्बचं उदाहरण पहा, बल्ब आपण कालांतरानं हात जर लावला काय होतं नसतं आपल्याला गरम त्या ठिकाणी लागता नसतो. म्हणजे नुसतं त्या ठिकाणी उष्णता जी आहे ती उष्णताच त्या ठिकाणी बाहेर पडत नाही तर प्रकाश सुद्धा बाहेर पडत नसतो किंवा प्रकाश आणि उष्णता अशा दोन्ही गोष्टी काय होत नसतात बाहेर पडत नसतात. तर एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर भाग आपण या तासाला पडणार आहोत. पुढील भाग नंतर पाहू. धन्यवाद.